निवडणूक आचारसंहिता चालू असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची PMPML प्रशासनाने जी बढतीचं प्रमोशनचं जे सगळं षडयंत्र रचलं ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्या आमच्या तक्रारीवर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त ज्यांच्याकडे सध्या PMPMLचा पदभार आहे त्यांनी चौकशी समिती नेमली। चौकशीचा अहवाल काय येईल तो येऊ देत, पण तातडीने याची ज्यांच्या प्रमोशन झाल्या आहेत त्यांना तातडीने स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे। काय गरज पडली असेल बरं की ज्यांची शैक्षणिक पात्रता नसताना देखील पदोन्नती दिली जाते? आता हा प्रश्न खरं म्हणजे त्यांना विचारला पाहिजे, त्यांना काय गरज। आमच्या दृष्टीने तर काहीच गरज नाही, पण अर्थपूर्ण व्यवहार असणार त्याच्याशिवाय कोणी असं करत नाही। आणि काही ऑडिओ पण क्लिप्स पण व्हायरल झाल्यात की याला इतके पैसे दिले त्याला तितके पैसे दिले, ते शेअर करतो मी तुम्हाला। 100 ऐवजी 200 लोकांना दिली जाते। 100 खरं तर परिपत्रक 100चं निघालं होतं, मग 200नाच द्यायची तर तुम्ही तेवढीच एम्प्लॉयमेंट का हायर करत नाही बरं, असाही एक प्रश्न आहे। नाही, बेसिकली आता त्या PMPMLच्या 690 बसेस आहेत, त्यातल्या 20% देखील बस चालू नाही। जे उत्पन्न येतं ते सगळं कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालताय। तुम्हाला क्लेरिकल माणसं हवी आहेत कशाला? क्लीनरला जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर करत असाल, मला माहिती नाही तो कदाचित क्वालिफाईड असेल, नंतर लेबर लॉ एका कंडक्टरला लेबर ऑफिसर केलंय, एका कंडक्टरला पब्लिक रिलेशन ऑफिसर केले, का केलंय माहिती नाही। PMPMच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्याची माहिती नसेल असं होऊ शकतं? असं होऊच शकत नाही, त्यांच्या सह्या आहेत ना त्याच्यावर। ते संपूर्ण एक भ्रष्टाचाराचं पुढे काय झालं पाहिजे वाटतं? पहिल्यांदा या बदल्या रद्द केल्या पाहिजेत। प्रमोशन जे आहेत त्या त्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई करायला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आग्रही आहेत। त्यांनी सांगितलंय काल आपल्या मीडिया समोर सांगितलंय की मी राज्य सरकारकडे कारवाई करा अशी मागणी करणार आहे आणि अहवाल त्यांच्याकडे पाठवणार आहे।